So, good morning, all. In previous lecture, we have seen the concept of advertising and the features of it. In this lecture, we will see the evolution of advertising. मीन्स कशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही पूर्वीच्या काळात होती आणि आत्ताची कशी आहे त्यामध्ये काय काय चेंजेस होत गेले. व्हॉट हॅज चेंज ओव्हर द इयर्स. सो लेट्स सी. Before 15th century, during this period, signboards and billboards were used by the traders outside their shops to indicate the type of products sold. See, before 15th century, 15th सेंचुरीच्या आधी त्या पिरियडमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट ह्या कशा केल्या जायच्या तर जे ट्रेडर्स आहेत किंवा ज्यांचे शॉप्स आहेत तर ते त्यांच्या शॉपमध्ये ज्या प्रकारचे प्रोडक्ट्स ते सेल करतायत तर त्या प्रोडक्ट्सचे नेम्स किंवा त्यांचे जे पिक्चर्स असतील याचा एक बिलबोर्ड तयार केला जायचा किंवा साईनबोर्ड तयार केला जायचा आणि तो त्या शॉपच्या बाहेर ठेवला जायचा जेणेकरून ऑडियन्सना किंवा जे कस्टमर्स आहेत तर त्यांना कळेल की त्या शॉपमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स हे सेल केले जात आहेत. दॅट्स वाय ड्युरिंग दिस पिरियड signboards and billboards were used by the traders outside their shops to indicate the type of product sold. Then town criers were also popular. सी त्या काळामध्ये टाउन क्रायर्स जे आहेत हे सुद्धा खूप पॉप्युलर होते. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज टाउन क्रायर्स. सी इमेज विजिबल आहे का सगळ्यांना. Yes, ma'am. सी Yes, ma'am. ओके. तर या इमेजमध्ये काय दिसतंय टाउन क्रायर्स ही कन्सेप्ट काय आहे. No, ma'am. हॅलो ओके. सो टाउन क्रायर्सची कन्सेप्ट काय आहे तर एक जो पर्सन आहे तर तो त्या सिटीच्या किंवा त्या शहराच्या एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन जे प्रोडक्ट सेल करायचे तर त्याच्याविषयी तो मोठमोठ्याने सांगतो जसं की अनाऊन्समेंट केली जाते. पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या काळात जशा दवंड्या पिटवल्या जायच्या किंवा काही जर इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे खूप मोठ्याने लोकांपर्यंत बोलून तिथपर्यंत ती इन्फॉर्मेशन ही स्प्रेड केली जायची. जस्ट लाईक दॅट जे टाउन क्रायर्स आहेत तर ते त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज तशा प्रकारे करायचे की एखाद्या ठिकाणी जाऊन त्या प्रोडक्टविषयी मोठमोठ्याने अनाऊन्समेंट केली जायची आणि त्या प्रोडक्टचे जे काही फीचर्स आहेत किंवा त्याचे कसं ते यूज करायचं हे ओरली बोलून बाय स्पोकन वर्ड्स लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन ही पोहोचवली जायची. सो दॅट इज अबाउट द टाउन क्रायर्स. इथे बघा या सेकंड पिक्चरमध्ये दिसतंय या पर्सनच्या हातात काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी किंवा लोकांनी त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट त्यांच्या हातात आहे आणि ते प्ले करून ते त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे त्यांचं जे प्रोडक्ट सेल करायचं आहे ते त्याची इन्फॉर्मेशन हे कन्वे करतायत. देन होर्डिंग्स. एखादं प्रोडक्ट जे आहे हे सेल करण्यासाठी त्या शॉपच्या बाहेर एक जो बिलबोर्ड तयार केला जायचा किंवा असे होर्डिंग्ज जे आहेत हे लावले जायचे की त्या होर्डिंगमध्ये ते कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट आहे हे इझिली लक्षात येईल आणि ते कसं यूज करायचं आहे त्याच्यात काय काय फीचर्स आहेत हे सुद्धा त्या होर्डिंग्जमध्ये शो केलं जायचं किंवा त्या बिलबोर्डमध्ये तिथे शो केलं जायचं. सो दिस इज होर्डिंग. Let's see the characteristics. Advertising was mainly through the word of mouth and throughout signs. सी तेव्हाच्या काळात ॲडव्हर्टायझिंग जी आहे ही मोस्टली बाय स्पोकन वर्ड्स ओरली सांगून किंवा बाय वर्ड ऑफ माउथ तोंडी सांगून ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जायची जास्त करून. अँड विथ द हेल्प ऑफ सायन्स ऑर पिक्चर्स ॲडव्हर्टाइजमेंट केली जायची. मीन्स तिथे काही सायन्स दाखवले जायचे किंवा काही पिक्चर्स जे आहेत हे तिथे दाखवले जायचे बिकॉज त्या पिक्चर्समधून इझिली मेसेज जो आहे हा इझिली कन्वे होतो. आपण एखादं सेंटेन्स रीड करण्यापेक्षा जर ते एखादं सेंटेन्स आपण जर एखादं त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन असेल तर आपल्याला सुद्धा त्या सेंटेन्सपेक्षा ते पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन लगेच लक्षात येतं. सो तेव्हाच्या काळी मोस्टली ॲडव्हर्टाइजमेंट इज थ्रू वर्ड ऑफ माउथ अँड थ्रू सायन्स.
The focus of advertising ऑन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन. आणि तेव्हाचा फोकस काय होता त्यांचा, तर टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, त्या प्रोडक्टची जी इन्फॉर्मेशन आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोव्हाइड करणं हा एक बेसिक पर्पज त्यांचा होता. ॲडव्हर्टायझिंग इज ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग वॉज लोकल. सी तेव्हाच्या काळी जे ॲडव्हर्टाइजमेंट होती किंवा जे मार्केटिंग केलं जायचं प्रॉडक्ट्सचं, इट वॉज लोकल. ते एक त्या लोकल पर्टिक्युलर लोकल एरियासाठीच होतं. आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर एखादा प्रॉडक्ट जे आहे हे ग्लोबली ॲडव्हर्टाईज केलं जातं विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, देन विथ द हेल्प ऑफ व्हेरियस वेबसाईट्स अँड व्हेरियस मीडिया टाईप्स. आत्ताच्या काळात आपण मीडिया टाईप्स खूप सारे यूज करतोय, देन इंटरनेट आहे. सो आपण ग्लोबली एखादा प्रोडक्ट जे आहे हे इझिली प्रमोट करू शकतो, ॲडव्हर्टाईज करू शकतो. बट तेव्हाच्या काळात तसं नव्हतं. जस्ट त्या लोकल एरियापुरतं किंवा त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीपुरतं ते प्रोडक्ट जे आहे हे ॲडव्हर्टाईज केलं जायचं. बिकॉज ऑफ जस्ट ते टाउन क्रायर्स जे आहेत त्यांच्या थ्रू ॲडव्हर्टाईज केली जायची किंवा काही बिलबोर्ड्स, साईन बोर्ड्स त्यांच्या थ्रू ॲडव्हर्टाईज जी आहे ही प्रोडक्ट्सची केली जायची. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Next part is 15th to 18th century. Industrial revolution took place in Europe. Print technology was developed in early 15th century. See 15th centuryच्या वेळेला तेव्हा प्रिंट टेक्नॉलॉजी मीन्स एखाद्या पेपरची जी आहे प्रिंट केली जायची किंवा ती जी टेक्नॉलॉजी आहे ही 15th सेंचुरीच्या वेळेला डेव्हलप केली गेली. इन इंडिया द फर्स्ट न्यूजपेपर वॉज पब्लिश्ड इन 1780. टायटल बेंगाल गॅझेट. इंडियामध्ये फर्स्ट न्यूजपेपर जो आहे हा 1780ला पब्लिश झालेला आहे आणि त्याचं नेम जे आहे बेंगाल गॅझेट. सी दिस इज द फर्स्ट न्यूजपेपर. इंडियामध्ये फर्स्ट पब्लिश झालेला हा न्यूजपेपर आहे. तुम्ही इंटरनेटवर सुद्धा सर्च करू शकता. हा जो न्यूजपेपर आहे हा तुम्हाला बघायला मिळेल, बेंगाल गॅझेट. सो 15th टू 18th सेंचुरीमध्ये जी प्रिंट टेक्नॉलॉजी होती ही डेव्हलप झाल्यामुळे मोस्टली ॲडव्हर्टायझर्स जे आहेत आता ह्या प्रिंट टेक्नॉलॉजीमध्ये करायला सुरुवात झाली होती. सो मास प्रोडक्शन अँड कन्झम्पशन लेड टू अन इन्क्रीज इन ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर बाय द कंपनीज. Mass media like press changed the focus of advertising from the personalized advertising to non-personalized advertising. आता या मास मीडियामुळे काय होत आहे तर मोस्टली ज्या पर्सनलाइज ॲडव्हर्टाइजमेंट्स होत्या त्या पर्सनलाइज न राहता आता नॉन पर्सनलाइज्ड होत आहेत. मीन्स काय तर जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा एकाच वेळेला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय. मीन्स जेव्हा एखादा ॲडव्हर्टायझिंग मेसेज हा प्रिंट मीडिया थ्रू मीन्स न्यूजपेपर बाय वे ऑफ न्यूजपेपर जर आपण जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा कन्व्हे केला तर तो एकाच वेळेला जितके लोक ते न्यूजपेपर रीड करतायत किंवा जितके रीडर्स आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सो इट इज चेंज द फोकस ऑफ ॲडव्हर्टायझिंग फ्रॉम पर्सनलाइज्ड टू नॉन पर्सनलाइज ॲडव्हर्टायझिंग. नॉन पर्सनलाइज इथे कुठेही फेस टू फेस कम्युनिकेशन नाही आहे किंवा इथे एखाद्या पर्सनसाठी खास फोकस केलेला नाही आहे, तर इथे प्रिंट ॲडव्हर्टायझिंग थ्रू एकाच वेळेला न्यूजपेपरमध्ये सगळ्या ॲडव्हर्टायजेस दिल्या जायच्या आणि एकाच वेळेला सगळ्या लोकांपर्यंत ती पोहोचून जायची. The attitude towards advertising changed. Manufacturer realized the importance of advertising in creating awareness about the product. जसं जसं टेक्नॉलॉजी जी आहे त्यामध्ये इनोव्हेशन्स व्हायला लागले किंवा प्रिंट टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, जशा रिव्होल्युशन्स होत आहेत तर त्याप्रमाणे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना ॲडव्हर्टायझिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे हे लक्षात यायला लागलं. त्यांना कळायला लागलं की ॲडव्हर्टायझिंग केल्यामुळे प्रोडक्टचा सेल जो आहे हा इन्क्रीज होतोय किंवा लोकांना आधी जर आपण अवेअर केलं त्या प्रोडक्टबद्दल तर डेफिनेटली ते ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी ते विचार करतील.
सो ॲडव्हर्टायझिंगकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे हा त्यांचा चेंज झाला आहे. त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आधीचा होता तो चेंज होऊन त्यांना ॲडव्हर्टायझिंगचं इम्पॉर्टन्स जे आहे हे कळलं आहे. यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर. आता इंडियामधला यातले काही हायलायटिंग पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर बेंगाल गॅझेट अँड इट वॉज पब्लिश्ड इन 1780. Next is 19th century and early 20th century. This was the period when radio and television were invented. आता हा जो एक टाइम पिरियड आहे की यामध्ये रेडिओ अँड टेलिव्हिजनचं जे इन्व्हेन्शन आहे तेव्हा झालेलं आहे अँड इन्व्हेंटेड अँड वेअर यूज्ड ॲज अ टूल ऑफ मास कम्युनिकेशन अँड द प्रमोशन अलॉंग विथ द प्रेस. सी 19th सेंचुरीच्या आधी जस्ट बाय वर्ड ऑफ माउथ अँड विथ द हेल्प ऑफ प्रिंट मीडिया ॲडव्हर्टायझिंग ही केली जायची. बट 19th सेंचुरीपासून पुढे काय झालं आहे तर रेडिओ टेलिव्हिजन यांचं इन्व्हेन्शन झाल्यामुळे ॲडव्हर्टायझिंग जी आहे ही रेडिओ थ्रू किंवा टेलिव्हिजन थ्रूसुद्धा लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. And with the growth of mass media like TV and radio, the reach of advertising becomes far and wide. Advertising becomes a professional, and advertising agencies started preparing a systematic advertising campaign for their clients. जसे जसे टेलिव्हिजन अँड रेडिओ यांची डेव्हलपमेंट होत गेली तसे तसे ॲडव्हर्टायजेस ज्या आहेत ह्या मोस्टली रेडिओ अँड टेलिव्हिजन वरती केल्या जायच्या. टेलिव्हिजनवरती 2 इम्पॅक्ट मिळतात, ऑडिओ अँड व्हिज्युअल. आपण ॲडव्हर्टाईज ऐकूसुद्धा शकतो, बघूसुद्धा शकतो. रेडिओवरती एक इम्पॅक्ट मिळतो, जस्ट ऑडिओ इम्पॅक्ट. आपण रेडिओवरती ॲडव्हर्टायझिंग बघता नाही आहेत, आपण फक्त ते ऑडिओ जो आहे, साऊंड जो आहे हा ऐकू शकतो. ॲडव्हर्टायझिंग बिकम प्रोफेशनल. जेव्हा टेलिव्हिजनवर ॲडव्हर्टायझिंग करायची असते तर तेव्हा टेलिव्हिजनच्या कोणत्या टायमिंगला ॲडव्हर्टाईज करायची आहे त्याचा टाईम स्लॉट हा बुक करावा लागतो किंवा कोणत्या चॅनलवर ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे किंवा कशी ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर केली जाईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्टडी करायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे ॲडव्हर्टायझिंग जे आहे ही प्रोफेशनल होत गेली. जास्तीत जास्त प्रोफेशनल पर्सन्स जे आहेत हे त्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेले. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज स्टार्टेड. त्यामुळे काय झालं तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या आहेत या निर्माण व्हायला लागल्या. त्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह टीम असते, कॉपीरायटर्स असतात, काही जे आर्टिस्ट आहेत तर ते असतात. देन असे जे प्रोफेशनल पर्सन्स आहेत हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये त्यांची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या आहेत या खूप साऱ्या तयार व्हायला लागल्या. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन जे आहेत हे तयार व्हायला लागले. तिथे ॲडव्हर्टायझिंग जी आहे ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस व्हायला लागली अँड देन ॲडव्हर्टायझिंग बिकम्स अ प्रोफेशनल. सी आपण टेलिव्हिजनवरती आजसुद्धा ॲड्स बघतो, ॲडव्हर्टायजेस खूप साऱ्या असतात. टेलिव्हिजनवरती सगळ्या ॲडव्हर्टायजेस ह्या सगळ्याच सेम नसतात. प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही ना काहीतरी नवीन केलेलं असतं. एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही कॉन्व्हर्सेशन असेल, काही ॲडव्हर्टाइजमेंट्स अशा असतात की ज्यामध्ये जिंगल यूज केलेली असते. काही ॲडव्हर्टाइजमेंट्स अशा असतात की ज्यामध्ये ॲनिमेशन असतं. काही ॲडव्हर्टाइजमेंट्स अशा असतात की ज्यामध्ये जस्ट एक फॉर्मल जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे हा दिला जातो. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात आणि या डिफरंट टाईप्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स तयार करण्यासाठी तिथे प्रोफेशनल पर्सन जे आहेत हे त्यांची रिक्वायरमेंट असते. सो ह्या ज्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत ह्या असे प्रोफेशनल पर्सन्स हायर करते अँड देन त्यांच्या ज्या प्रोसेस आहेत ह्या सिस्टमॅटिक असतात की त्यांना फर्स्ट स्टेपमध्ये क्लायंट जो आहे हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीकडे अप्रोच होतो अँड देन त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सी बघते. ते कशा प्रकारे ॲडव्हर्टाईज करायचे त्याच्यावर स्टडी केला जातो. सो ॲडव्हर्टायझिंग जी फक्त एक फारच लोकल
एरियासाठी तेवढ्यापुरतीच ती मर्यादित होती. ती आत्ता टेलिव्हिजन आणि रेडिओमुळे तिचा जो स्कोप आहे तो वाढलेला आहे. Next part is late 20th century and 21st century. The amount spent on advertising has grown phenomenally during this period. Along with the traditional medias like TV, radio, press, etc., media options are available to the advertisers like internet, SMS, satellite television channels, social medias, etc. आता या टाइम पिरियडमध्ये काय झालंय तर ट्रॅडिशनल मीडियाज आता मध्ये कोणते कोणते टाईप येतात तर टी व्ही रेडिओ अँड प्रेस. आता हे 3 जे मीडियाज आहेत दीज आर ट्रॅडिशनल मीडियाज. मॉडर्न मीडियाजमध्ये काय काय येतील लाईक इंटरनेट, देन सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग, देन टेलिव्हिजन चॅनल, सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनल ॲडव्हर्टायझिंग. हा सगळा जो पार्ट आहे हा मॉडर्न मीडियामध्ये येतोय की ज्यामध्ये मेल थ्रू किंवा इंटरनेट थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट्स या केल्या जात आहेत. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज हॅव बिकम ग्लोबल. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या आहेत या सुद्धा ग्लोबल झालेल्या आहेत. म्हणजेच आपण आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज थ्रू केली तर ती जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही ग्लोबली सगळ्यांना तो मेसेज जो आहे हा कम्युनिकेट होणार आहे. द इंटरनेट हॅज ब्रॉड द रिव्होल्युशन इन कम्युनिकेशन. इंटरनेटमुळे आपल्याला पूर्ण ग्लोबली आपण कम्युनिकेट होऊ शकतो. ग्लोबली सगळ्यांना ॲडव्हर्टायझिंग मेसेज जो आहे हा इझिली कन्वे होणार आहे. आपलं जे प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टला कुठेही बाउंड्रीज राहणार नाही आहेत. ग्लोबली ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. सो दॅट्स वाय द इंटरनेट हॅज ब्रॉट द रिव्होल्युशन इन कम्युनिकेशन. आता सुद्धा आपण कम्युनिकेशनसाठी इंटरनेटचा खूप सारा यूज करतो. मग त्यामध्ये मेसेजिंग ॲप्स असतील किंवा आपण मेल थ्रू सुद्धा कम्युनिकेट होऊ शकतो. जे प्रोफेशनल पर्सन्स आहेत हे मेल थ्रू कम्युनिकेट होतात किंवा अगदी इंटरनेटवर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा करू शकतो. सो कम्युनिकेशनचे इंटरनेटमुळे खूप सारे वेज आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. अँड विथ द हेल्प ऑफ दिस इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग मेसेज इज कम्युनिकेटेड ग्लोबली. म्हणजे आपण टेलिव्हिजनवरच्या चॅनल्सवरती सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकतो. प्लस मोबाईल फोन SMS थ्रू सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट्स या केल्या जातात. इंटरनेटमुळे खूप साऱ्या शॉपिंग ॲप्स सुद्धा तयार झाल्या आहेत. खूप साऱ्या वेबसाईट सुद्धा क्रिएट झालेल्या आहेत. सोशल मीडिया थ्रू सुद्धा आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स ज्या आहेत ह्या इझिली करू शकतो. सो दिस इज द रिव्होल्युशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. पूर्वीच्या काळी ॲडव्हर्टाइजमेंट फक्त ती बिलबोर्ड्स, साईन बोर्ड्स यूज करून केली जायची किंवा अगदी टाउन क्रायर्स जे आहेत मीन्स ते बाय वर्ड ऑफ माउथ बोलून ॲडव्हर्टाईज करायचे. देन त्याच्यानंतर प्रिंट मीडिया जे आहे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. प्रिंट मीडिया लाईक न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स दिल्या जाऊ लागल्या. त्यानंतर टेलिव्हिजन अँड रेडिओ त्यांचं इन्व्हेन्शन जे आहे झालेलं आहे. सो तिथे ॲडव्हर्टाइजमेंट त्यांचा जो स्कोप आहे ॲडव्हर्टायझिंगचा हा कुठेतरी वाढलेला आहे. बिकॉज न्यूजपेपर किंवा प्रिंट टेक्नॉलॉजीमुळे तिथे एक बाउंड्री लाईन यायच्या मीन्स तिथे एक त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीसाठी ॲडव्हर्टाईज केली जायची. बट रेडिओ टेलिव्हिजनमुळे त्यांचा जो स्कोप आहे हा इन्क्रीज झाला आहे. आणि इंटरनेटमुळे तर आपण आता ग्लोबली कम्युनिकेट होऊ शकतो. आपलं जे प्रोडक्ट आहे हे ग्लोबली आपण ॲडव्हर्टाईज करू शकतो. सो दिस इज द रिव्होल्युशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. हा आपला क्वेश्चन जो आहे हा इथे कम्प्लीट झालेला आहे. यातले पॉईंट्स जे आहेत हे सगळ्यांना क्लिअर झालेत. Yes, ma'am. Yes, ma'am. सो यामध्ये कोणाला काही डाऊट्स किंवा क्वेरीज आहेत? No, ma'am. यातला काही इम्पॉर्टंट पार्ट मीन्स आता इथे जे इयर्स दिलेले आहेत मीन्स आता टेलिव्हिजन लाईक आपण फर्स्ट पहिल्यापासून बघूया इथे. लाईक फर्स्ट इंडियन न्यूजपेपर कोणता होता तर बेंगाल गॅझेट किंवा तो कधी पब्लिश झालेला आहे. नंतर टेलिव्हिजन, रेडिओ यांचे जे इयर्स इथे दिलेले आहेत हे नोट करून ठेवत जा.
एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी हे पार्ट जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असतात. त्यांचं इयर किंवा ते कुठे जास्त यूज केले गेलेत, कोणत्या टाईम पिरियडमध्ये जास्त यूज केले गेलेत, कधी इन्व्हेंट झालेत, हे जे टाईम पिरियड आहेत लाईक बिफोर 15th सेंचुरी, 15 to 18th सेंचुरी. ओके, हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके. आपण नेक्स्ट पार्ट जो आहे हा बघूया. ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स इन ॲडव्हर्टायझिंग. आपण ॲडव्हर्टायझिंगचं जे इव्होल्युशन आहे हे बघितलेलं आहे. मीन्स पूर्वीच्या काळी ॲडव्हर्टाइजमेंट कशी होती आणि आत्ता कशी आहे. आणि आत्ताच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधले आता ॲक्टिव्ह पार्टिसिपंट्स कोणते कोणते आहेत हे आपण या क्वेश्चनमध्ये लर्न करणार आहोत. अँड द क्वेश्चन इज, हू आर द ॲक्टिव्ह पार्टिसिपंट्स इन ॲडव्हर्टायझिंग? So first active participant in advertising is advertiser. Who is advertiser? Advertisers are individuals or organizations who advertise their products or services. Means a person who want to advertise their product. ॲडव्हर्टायझर्स कोण आहेत? तर असा पर्सन की ज्याला त्याचा प्रोडक्ट हे प्रमोट करायचे, ॲडव्हर्टाईज करायचे. मग आता फक्त तो इंडिव्हिज्युअल्स आहे का? नाही, फक्त तो इंडिव्हिज्युअलच नाही आहे, तर तो ऑर्गनायझेशनसुद्धा असू शकते, एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन असू शकतो किंवा एखादे ग्रुप ऑफ पर्सन्स, काही ग्रुप जे आहेत हे सुद्धा असू शकतात. सो ॲडव्हर्टायझर हा बेसिकली कुणीही असू शकतो. मग तो एकटा पर्सन असेल, इंडिव्हिज्युअल असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल, काही ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतील. So they are advertisers. The advertising process start with the advertiser. ॲडव्हर्टायझिंगची जी प्रोसेस आहे ही ॲडव्हर्टायझर्सने स्टार्ट होते. आता ॲडव्हर्टायझर्स कोण असू शकतात? तर रिटेलर who stock products of many manufacturers and sell them to the ultimate users. आता रिटेलर हा ॲडव्हर्टायझर असू शकतो. रिटेलर काय करतो? तर मॅन्युफॅक्चररकडनं जे प्रोडक्ट्स आहेत हे तो स्वतःकडे स्टोअर करून ठेवतो, परचेस करून स्टोअर करून ठेवतो अँड सेल देम टू अल्टिमेट युजर्स. जे अल्टिमेट युजर्स आहेत, मीन्स जे कन्झ्युमर्स आहेत, हे रिटेलरकडून प्रोडक्ट्स परचेस करतात. ॲक्च्युली ते प्रोडक्ट कुणाकडे असतात? मॅन्युफॅक्चररकडे, ज्याने ते प्रोडक्ट हे त्याचं प्रोडक्शन घेतलेलं आहे. सो रिटेलर काय करतो? तर मॅन्युफॅक्चररकडनं ते प्रोडक्ट्स जे आहेत हे परचेस करून स्वतःकडे स्टोअर करून घेतो अँड सेल देम टू अल्टिमेट युजर्स. देन ॲडव्हर्टायझर्स कुड बी अ सेलर्स ऑफ सर्व्हिसेस. आता काही असे सुद्धा ॲडव्हर्टायझर्स आहेत की जे सर्व्हिसेस सेल करतात. मग त्यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, कुरिअर, प्लेसमेंट, एजन्सीज, हॉटेल्स एक्सेट्रा. आता जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत ते सुद्धा ॲडव्हर्टायझर्स असतील. बँकिंग, आता डिफरंट टाईप्सच्या बँक आपण खूप साऱ्या बघतो. तर आता त्या बँक ज्या आहेत तर ते ज्या प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहेत तर ते त्या सर्व्हिसेसचं ॲडव्हर्टायझिंग करतात. सो सेलर्स ऑफ सर्व्हिसेस सच ॲज बँकिंग, इन्शुरन्स कंपनीज आहेत, ते ज्या प्रकारचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. देन प्लेसमेंट्स, एजन्सीज, देन हॉटेल्स. थोडक्यात असे जे आहेत की बँकिंग इन्स्टिट्यूशन असतील, इन्शुरन्स असतील, हॉटेल, ट्रॅव्हल, टुरिझम, जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ते सगळे त्यांच्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट हे करू शकतात. Then advertiser could be government. For instance, public sector organizations place ads through different media. See, गव्हर्नमेंट सुद्धा ॲडव्हर्टायझर होऊ शकते बिकॉज काही ॲडव्हर्टाइजमेंट्स ह्या गव्हर्नमेंटच्या सुद्धा असतात. मग त्यामध्ये जनधन योजना असेल किंवा बेटी बचाव असेल किंवा अजून सर्व शिक्षा अभियान, काही अशा ॲडव्हर्टायझर्स असतात की ज्या सोशल अवेअरनेस किंवा सोसायटीमध्ये काहीतरी चेंज घडवून आणण्यासाठी गव्हर्नमेंट थ्रू केल्या जातात. सो अशा वेळेला गव्हर्नमेंटसुद्धा ॲडव्हर्टायझर होते. सो ॲडव्हर्टायझर्स हे कोण असू शकतात? तर असे की जे स्वतःचे प्रोडक्ट्स जे आहेत हे सेल करत आहेत ते ॲडव्हर्टायझर असू शकतात. जे स्वतःचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ते ॲडव्हर्टायझर असू शकतात. गव्हर्नमेंटसुद्धा ॲडव्हर्टायझर होऊ शकते बिकॉज
त्यांच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्यांनी ज्या ॲडव्हर्टाईज त्यांना करायच्या हे गव्हर्नमेंट ॲडव्हर्टायझिंग थ्रू त्याच्या स्कीम्स आहेत ह्या लोकांपर्यंत इझिली पोहोचवू शकते. सो ॲडव्हर्टायझर आर इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन हू ॲडव्हर्टाईज देअर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. मग ॲडव्हर्टायझर हे कोण असू शकतात, तर एखादी ऑर्गनायझेशन असेल, एखादे ग्रुप ऑफ पर्सन्स असतील, काही इंडिव्हिज्युअल्स असतील, कुणीही. ॲडव्हर्टाईज जो पर्सन ॲडव्हर्टाईज करतोय दॅट इज ॲडव्हर्टायझर. ज्याला स्वतःचे प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रमोट करायचे, ज्याला स्वतःच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करायची तो पर्सन हा ॲडव्हर्टायझर आहे. So this is the first and active participant in advertising. Next is target audience. Target audience refers to the recipient of advertising message. आता टार्गेट ऑडियन्स म्हणजे कोण आहे, तर ज्यांच्यासाठी ॲडव्हर्टायझिंग मेसेज हा केलेला असतो. Every message is either directed to mass audience or class audience. ॲडव्हर्टायझिंग मेसेजेस जे असतात हे एकतर मास ऑडियन्ससाठी असतात, मीन्स जनरल सगळ्या मीन्स ॲट लार्ज पब्लिक सगळ्यांसाठी ते ॲडव्हर्टायझिंग मेसेजेस असतात, ऑर क्लास ऑडियन्स किंवा काही पर्टिक्युलर ऑडियन्ससाठीच स्पेशली ते मेसेजेस असतात. The target audience could be actual buyers. आता हे टार्गेट ऑडियन्स कोण असू शकतात, तर ॲक्च्युअल बायर्स. ते प्रोडक्ट जे ॲक्च्युअली परचेस करतायत दे आर ॲक्च्युअल बायर्स. देन इंटरमिडियरीज हू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट. त्याचप्रमाणे टार्गेट ऑडियन्स कोण असू शकतं, तर इंटरमिडियरीज हू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट्स. ते प्रोडक्ट जे आहे हे डिस्ट्रीब्यूट करणारे जे डिस्ट्रीब्युटर्स असतात, जे इंटरमिडियरीज आहेत, तर ते सुद्धा टार्गेट ऑडियन्स असू शकतात. देन युजर्स ऑफ द प्रोडक्ट. ते प्रोडक्ट ॲक्च्युअली जे यूज करतायत दे आर टार्गेट ऑडियन्स. मग इथे टार्गेट ऑडियन्स कोणीही असू शकतं की ज्याच्यासाठी पर्टिक्युलरली तो मेसेज तिथे कम्युनिकेट झाला आहे, क्लास ऑडियन्स ऑर मास ऑडियन्स, मीन्स सगळ्यांसाठी तो ॲडव्हर्टायझिंग मेसेज जो आहे हा कन्वे केलेला असतो. Next active participant is advertising media. Media means channel of communication. Advertising media, ज्या मीडिया थ्रू आपण ॲडव्हर्टाईज करतोय. मीडिया मीन्स द चॅनल ऑफ कम्युनिकेशन. आपण कोणत्या चॅनल थ्रू कम्युनिकेट होतोय. ॲडव्हर्टायझिंग मेसेजेस आर कम्युनिकेटेड टू टार्गेट ऑडियन्स थ्रू डिफरंट मास मीडियाज. ॲडव्हर्टायझिंग मेसेज जे आहेत हे डिफरंट टाईप्स ऑफ मीडियाजनी लोकांपर्यंत पोहोचले जातात. आता मीडियाजमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, लाईक प्रिंट मीडिया. प्रिंट मीडिया कन्सिस्ट ऑफ न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, जर्नल्स etc. Then electronic media such as radio, television, motion pictures, videos etc. Then outdoor medias, it consists of the posters, hoardings, billboards, air balloons. सो आउटडोअर मीडिया मीन्स आपण बाहेर पडल्यावरती जे आपल्याला मार्केटमध्ये किंवा काही होर्डिंग्स लागलेले दिसतात, काही पोस्टर्स असतात, काही बिलबोर्ड्स असतात. सो दॅट इज आउटडोअर मीडिया. त्या थ्रू सुद्धा ॲडव्हर्टाईज ह्या केल्या जातात. फ्लेक्स लागलेले असतात, बोर्ड्स लागलेले असतात. सो दॅट इज आउटडोअर मीडिया. देन अदर मीडिया ऑप्शन्स सच ॲज मोबाईल ॲडव्हर्टायझर. अदर मीडिया ऑप्शन्स त्यामध्ये मोबाईल थ्रू सुद्धा ॲडव्हर्टाईज केली जाते, सोशल मीडियाज थ्रू सुद्धा ॲडव्हर्टाईज केली जाते. सो दीज आर द ॲडव्हर्टायझिंग मीडियाज. मग हे सगळे मीडिया टाईप्स आहेत की या थ्रू ॲडव्हर्टाईज ही केली जाते. सो ॲडव्हर्टायझिंग मीडिया प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन ॲडव्हर्टायझिंग. सो मेसेजेस आर कम्युनिकेटेड टू टार्गेट ऑडियन्स थ्रू डिफरंट मीडियाज. सो हे मीडिया टाईप्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आउटडोअर मीडिया अँड अदर मीडिया ऑप्शन्स. These media types are important. हे 3 पॉइंट्स लक्षात आलेत सगळ्यांच्या. ॲक्टिव्ह पार्टिसिपंट,
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay.